महाराष्ट्रातली एक महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसांपासून खासदार मेधा कुलकर्णी चांगल्या चर्चेत आहेत। त्यांनी भूमिका घेतली आहे आक्रमक हिंदुत्वाची। प्रामुख्याने त्या सातत्याने ही गोष्ट सांगतायत की तुम्ही ज्यांच्याकडनं फुलं खरेदी करता, हार खरेदी करता, नारळ खरेदी करता, ते टिळा लावलेले आहेत का, ते कोण आहेत, खरा टिळा लावलाय का, यासह अनेक गोष्टींची खातरजमा करून घ्या, अशी थेट भूमिका मेधा कुलकर्णी यांनी घेतली आहे। बरं, हे एकदा नाही, गेल्या 8 दिवसात 3 ते 4 वेळेला त्यांनी अशा प्रकारे आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे। मी कोणाला हात लावला, मी कोणाला अपशब्द वापरला, मी कोणाला शिवी दिली। भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि पोलिसांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या मंचरमध्ये झालेली ही हुज्जत। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामधल्या मंचर शहरातल्या दर्ग्याचा हा वाद आहे। पांडवकालीन विहिरीजवळचा हा दर्गा अनधिकृत असल्याचा मेधा कुलकर्णींचा आरोप आहे। शिलालेख, गोमुख, दगडी बांधकाम यावरून येथील हिंदू पद्धतीच्या बांधकामाचे पुरावे मिळतात, असं कुलकर्णींचं म्हणणं आहे। ही जागा हिंदूंची असल्याचा दावा करत मेधा कुलकर्णींनी दर्ग्यात जाऊन आरती केली। त्यांचं जे काय असेल ते आम्ही म्हणणार आहोत। आम्हाला काय अटक करायची तर करा, आम्ही जीवावर उदारूनच कामं करत असतो। जे काय करायचं ते तुम्ही ऍक्शन घ्या। बसा। पूर्व कुठे आहे? पूर्व कुठे आहे? इथे ना, चला इथे बसा। त्यानंतर या दर्ग्यामध्ये देवदेवतांचे फोटो ठेवण्याचा मेधा कुलकर्णींचा इरादा होता, मात्र पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही। त्यावेळी खासदार मेधा कुलकर्णी आणि पोलिसांमध्ये जोरदार हुज्जत झाली। त्यानंतर देवाच्या फोटोवरून झटापटही झाली। शाबास रे पठ्या। हे नका करू प्लीज। नाही, मी करणार आहे आता, हे तर मी करणार आहे। तुम्ही मला काही करा। लेडीज कॉन्स्टेबल या पुढे। लेडीज घ्या बरं, बस आपण होत नाही, असं नाही करता येणार। माझ्या देवाचा फोटो तुम्ही घेताय, माझ्या देवाचा फोटो घेता तुम्ही, मला दे आता मेधा कुलकर्णी यांनी शिवनेरी किल्ल्यावरून आणखी एक वक्तव्य केलंय। जत्रा किंवा बाजारपेठेत खरेदी करताना विक्रेत्यांची पार्श्वभूमी पाहूनच खरेदी करा। नारळ, फुल विक्रेते, खोटा टिळा लावणारे ओळखा आणि मगच खरेदी करा, असं मेधा कुलकर्णींनी म्हटलंय। तसंच हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची ही शेवटची आणि उत्तम संधी असल्याचंही त्या म्हणाल्या। प्रत्येक ठिकाणी अशी माणसं राहतात, कोणीही नवीन आलेला, कुठून आला, काय आला, माहिती घ्या। आपली जागा विकताना कोणाला विकताय? जास्त पैशासाठी। कोणी जास्त ऑफर देऊन ती विकत घेताय का घेताय? याच्या पाठीमागचे हेतू जाणून घ्या। फळवाले, नारळवाले, फुलवाले, गरब्यामध्ये डान्स करणारे, खोटा मोठा तात्पुरता टिळा लावलेले, या सगळ्यांची पाठीमागची रूप ओळखा। कोणाकडनं खरेदी करायचं हे ठरवा, तरच आपण वाचणार आहोत। हे आपलं शेवटचं, म्हणजे आपण आत्ताच जगलो तर आत्ताच जगू। अतिशय उत्तम संधी आपल्याला हिंदू राष्ट्र बनवण्याची। मेधा कुलकर्णी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होतीये। शिवनेरीवरती पुण्याचे मेधाताई कुलकर्णी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते वक्तव्य मडी येथील ग्रामस्थांनी मुस्लिमांच्या बहिष्काराविषयी जे ठराव केला त्याचीच री ओढणारं आहे। आणि याचबरोबर ही एक उत्तम संधी आहे आणि आपला देश हिंदू राष्ट्र करायचा आहे, यासाठी आपण सर्वांनी एकवटलं पाहिजे। ही जी भाषा आहे ती निश्चितपणे संविधान विरोधी आहे, शत्रुभाव वाढवणारी आहे, एकात्मतेला तडा देणारी आहे। आणि म्हणून मेधाताई कुलकर्णी यांनी केलेल्या या वक्तव्याचा मुस्लिम सत्यशोधक मंडळ निषेध करीत आहे। मेधा कुलकर्णी या भाजपचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा आहेत
आता मनसरच्या दर्ग्याप्रमाणे त्यांनी 8 दिवसात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतरही कारवाई झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिलाय. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शिवजन्मस्थळावर जे वक्तव्य केलं त्याने अनेक नावया वादाला तोंड फुटलेलं आहे. एकूणच या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा सामाजिक सलोख्यावर झालेला आहे. याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच रंगली आहे. आता यावर पडदा पडतोय की वादाची ठिणगी हे येत्या काळात पाहणं गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे.